भामटी अर्पिता कारस्थान करून माहेरीत आली, पण माजोडेपणा करायची काय थांबली नाही. मग काय, स्वानंदीने दाखवला चांगलाच हिंगा. स्वानंदी रूममध्ये जाते आणि समरला समजायचा प्रयत्न करते. खरं तर समरला स्वानंदीवर खूप विश्वास असतो, पण अर्पिताच्या बाबतीत त्याचा नाईलाज होतो. काही गोंधळ नको म्हणून तो अर्पिताकडून बोलतो, पण स्वानंदीला त्याचा राग येत नाही. तर ती म्हणते, राजवाडे, मला माहिती आहे तुमचं तुमच्या कुटुंबावर खूप प्रेम आहे आणि जबाबदारी, पण मी जे पाहिलं ना ते तुम्ही नाही पाहिलं. अर्पिताताई त्यांच्या मिस्टरांना काहीतरी खुणवत होत्या, म्हणजे हे सगळं नाटक होतं तर. पण हे राजवाड्यांसमोर आणायचं म्हणजे काहीतरी पुरावा हवा. मल्लिका रूममध्ये जाते, आप्पीच्या डोक्यात मारत म्हणते, अक्कल आहे का जरा? आप्पी म्हणते, मम्मा आता मी काय केलं? ती म्हणते, अगं तुझ्या नवऱ्याला खुणवायची काय गरज होती? त्या स्वानंदीने बघितलं ना. आप्पी म्हणते, काय ही स्वानंदी पण ना? अंशू म्हणतो, हिला जरा जास्तच दिसतंय. मल्लिका म्हणते, आता ती शांत बसणार नाही, नक्कीच काहीतरी करणार. आप्पी म्हणते, मम्मा तू काळजी करू नको, अगं ती काहीच करू शकत नाही. तू माझ्या नवऱ्याला असं काही धमकवलं ना आणि मी अशी काही वॉर्निंग दिली ना तर तोंडच उघडणार नाही. मल्लिका म्हणते, तसं असेल तर मिळवलं. अंशू म्हणतो, चिल मॉम, आता ताई तर घरी आली ना? मल्लिका म्हणते, हो आली एकदाची माझी आप्पी घरी. आता मकडत आप्पी हसायला लागते आणि म्हणते, फायनली मी इथे आली आहे. खरं सांगू का मम्मा, मला तिकडे करमतच नव्हतं. ती माझी बोरिंग सासू, तिचं तोंड बघून बघून मला एवढा कंटाळा आला होता ना, कधी एकदाची इकडे येईल असं झालं. मल्लिका म्हणते, तसंच माझ्या डॉलचं व्हायला हवं. तिचं एकदा सासर सुटलं ना ती पण इकडे आरामात राहील. तिला एवढं समजवलं पण तिच्या डोक्यात प्रकाशच पडत नाही. अर्पिता म्हणते, मम्मा आता मी आले ना, आपण आदिराला पण लवकरच आणू. सकाळी स्वानंदी आता पूजा करत असते आणि म्हणते, देवा आता तूच मार्ग दाखव. अर्पिता ते घरी आल्या, पण मला असं का वाटतं ह्यामागे नक्कीच काहीतरी आहे. सुषमा म्हणते, अर्पिता ताई तुम्ही काय करताय? अर्पिता म्हणते, का गं? सुषमा म्हणते, आपण रील्स करूया का? अर्पिता विचारते, कुठलं रील्स करतेस? सुषमा म्हणते, तेलगू सॉन्ग आहे तेलगू. चला ना मग हॉलमध्ये, आपण हॉलमध्ये दोघी रील्स शूट करूया. आता आप्पी थोडंसं तोंडवाकडं करते, पण सुषबरोबर जाते. आता हॉलमध्ये गेल्यानंतर अर्पिता विचारते, काय करायचं? सुषमा म्हणते, क्लासिकल डान्स आहे, पण खरं सांगू का मला येतच नाही. अर्पिता म्हणते, त्यात काय, मला येतं, मी तुला शिकवते. ते आता सुष्मिताला क्लासिकल शिकवत असते. गोलगोल फिरवत म्हणते, टर्न. तेवढ्यात मेड ट्रे घेऊन काहीतरी घेऊन चाललेली असते. तिला अर्पिताचा हात लागतो आणि ट्रे खाली पडतो. स्वानंदीला आवाज येतो. अर्पिता तिला म्हणते, तुला दिसत नाही का गं? तुला बघून नाही चालता येत? पण ती म्हणते, अहो मॅडम मी तर बाजूने जात होते. अर्पिता म्हणते, उलट उत्तर देतेस, आणि तिच्या कानाखाली मारायला लागते. पण स्वानंदी येते आणि वरच्यावर हात पकडते. आता सुश घाबरते आणि तोंडाला हात लावते. स्वानंदी आता अर्पिताच्या समोर येते. अर्पिता म्हणते, हात सोड. स्वानंदी म्हणते, तुमची हिंमत कशी झाली तिच्यावर हात उचलायची? तुम्हाला किती वेळा बजावलं ह्या घरातील काम करणाऱ्या लोकांवर हात उचलायचा नाही म्हणून? अर्पिता म्हणते, ती बघ ना पण कशी उलटून बोलते. स्वानंदी म्हणते, ती उलटून नाही बोलते, खरं तेच बोलते. ती तिच्या वाटेनेच जात होती, तुम्ही फिरत आला आणि तिला धक्का मारला. अर्पिता बोलते, मग मी काहीच करायचं नाही का? एका जागेवर शांत बसायचं? आता आवाज ऐकून सगळेच पळत येतात. स्वानंदीने अर्पिताचा हात पकडलेला बघून मल्लिकाच्या तर पायाखालची जमीनच सरकते. ती स्वानंदी, अगं हे काय करतेस? तू आप्पीचा का हात पकडला? बघितलं ना समर, माझ्या आप्पीसोबत स्वानंदी कशी वागते. नाही म्हणजे मला मान्य आहे ती माहेरी आली, पण अरे ती काय आनंदात आली का? तिच्यावर वेळच तशी होती, म्हणून आता स्वानंदी तिच्याशी अशी वागणार का? स्वानंदी म्हणते, काकू इथे काय घडलं तुम्हाला माहिती आहे का? माहिती नसेल तर जाणून घ्या. ती अर्पिताचा हात झटकते आणि सांगायला लागते. समोर म्हणतो, हे बघ अर्पिता, ह्या घरातील कुठल्याही लोकांवर हात उचलायचा नाही, आणि ह्या पहिले मी सगळ्यांना बजावलं होतं. ठीक आहे, आता जे झालं ते झालं, त्यांची माफी माग आणि सोड विषय. आप्पी म्हणते, दादा तुम्हाला नोकराची माफी मागायला सांगतोस? स्वानंदी ते नौकर. समोरून तो, ह्या घरात कुणीही नौकर नाही. हे बघ, ते आपल्या इथे काम करतात, आपण जसं बाहेर जाऊन काम करतात ते आपल्या घरात काम करतात. याचा अर्थ ते लगेच नौकर होत नाही. चल माफी माग. आप्पी म्हणते, मॉम. मल्लिका म्हणते, समोर तू अगदी बरोबर बोलतोस. हे बघ आप्पे, चूक झाली ना, माफी मागायला काहीच हरकत नाही. आप्पी आता मेडला म्हणते, सॉरी. इकडे मंदाकिनीचा माज जरा जास्तच वाढलेला असतो, कारण पाय दुखण्याचं नाटक करून तिला आदिराला कामाला लावायचं असतं. पण काय केल्या, आदिरा काय तिच्या डावात फसत नाही. त्यामुळे आता मंदाकिनीला खूप राग येतो आणि ती सरिताला ढकलते, जेणेकरून सरिता घाबरेल आणि निघून जाईल. पण होतं उलटं, सगळे मंदाकिनीला ओरडायला लागतात.
मंदाकिनी आदिराकडे हात करत म्हणते, अहो ही खूप आतल्या गाठीची आहे. मला माहिती आहे ना, ही आपल्याशी मुद्दाम वागते आणि तुम्ही ह्या पगार घेणाऱ्या बाईसाठी मला भांडताय. आता काही केलं तरी माजुरड्या मंदाकिनीचा माज काही कमी होत नाही. पण आदिरा मात्र तिची चांगलीच जिरवते आणि म्हणते, ओके ओके आई, तुम्हाला सरिता मावशी नको आहे ना, ठीक आहे. सॉरी सरिता मावशी, तुम्ही गेलं तरी चालेल. हो पण आई, यापुढे मी तुमच्या रूममध्ये येणार नाही आणि तुमचं काही करणार नाही. आता जे काही काम असेल आणि स्वतःचं काही असेल ते तुम्ही करायचं. आता मंदाकिनीचा खरा माज उतरतो. ती म्हणते, बघितलं का, दाखवले नाही नी रंग. बाबा म्हणतात, मला पण आदिराचं म्हणणं पडतं. आता इथून पुढे तुझी कामं तूच करायचीस, कारण मला असं वाटतं तुझा पाय दुखतच नव्हता. तू फक्त आदिराला धडा शिकवण्यासाठी हे सगळं नाटक केलंस. कारण तुझा खराच पाय दुखत असता तर तू सरिता ताईला ठेवून घेतलं असतं. कारण तुला माहिती आहे की आदिराला एवढं होणार नाही. आता तर माझी पक्की खात्री झाली की तुझा पायच दुखत नाहीये. आता मंदाकिनी शॉकून बघायला लागते आणि म्हणते, अहो असं काय बोलताय, खरंच माझा पाय दुखतो. रोहन म्हणता, आई बाबा म्हणतात ना ते मला खरं वाटतंय. तुझी आत्ता वागलीस ना ते मला अजिबात आवडलं नाही. आणि प्लीज तू आदिराकडून काही अपेक्षा करू नकोस. मंदाकिनी म्हणते, असं कसं, माझी सून आहे ती. बाबा म्हणतात, सून आहे ना, मग तिला सुनेसारखं वागव. आणि काय गं, कामाच्या वेळेस सून करत असते आणि ऐन वेळेस तुला सून मान्य नसते. तिला कायम तर घरातून हाकलून द्यायची भाषा करतेस. आदिरा म्हणते, नाही बाबा सॉरी, मी आता काही करू शकत नाही. ती तर निघून जाते. पण मंदाकिनीची चांगलीच जिरते. स्वानंदी सगळ्या शोध घेते. हे बघून अर्पिता खूप नाटक करायला लागते. हातात सुरी घेते आणि म्हणते, माझ्या जवळ यायचं नाही, नाहीतर मी स्वतःला संपवेल. मलिका घाबरून आप्पी करत असते. समोरून तो अर्पिता ते हाताला लागेल. अर्पिता म्हणते, नाही दादा, तुझ्या बायकोचा माझ्यावर विश्वास नाही ना, ठीक आहे. हे सगळं नाटक चालू असताना स्वानंदी मागून येते. ते आता जाते आणि अर्पिताला मागून पकडते. समर पटकन पुढे येतो आणि तिच्या हातातून सुरी ओढतो आणि मोठ्याने ओरडतो, काय करतेस अर्पिता. मलिका म्हणते, स्वानंदी बघतेस ना तू, तुझ्या वागण्यामुळे आप्पी काय करायला निघाली. स्वानंदी म्हणते, जे डोळ्याला दिसतं ते प्रत्येक वेळेस खरं असतं असं नाही. आप्पीला मोबाईल दाखवत म्हणते, आतापर्यंत तुमच्या विरोधात माझ्याकडं काहीच पुरावा नव्हता, पण आता हा पुरावा पुरेसा आहे. तेवढे तिघं येतात. स्वानंदी म्हणते, की आतमध्ये. त्यांना बघून अर्पिता मलिकाच्या पायाखालची जमीनच सरकते. स्वानंदी म्हणते, नक्की काय घडलं हे कळण्यासाठी मी यांना इथं बोलवलं. पण अर्पिता ताई, तुम्ही तुमच्या तोंडून सांगणार का मी सांगू. अर्पिता एवढी घाबरलेली असते की तिची नजरच वर येत नाही. आजी म्हणते, अर्पिता स्वानंदी काय बोलली ते ऐकलं नाही का. अगं नक्की काय घडलं आम्हाला तरी कळू दे. आणि तुला नसलं सांगायचं तर स्वानंदी सांगेल. स्वानंदी म्हणते, आजी अर्पिता ताईच सांगतील. समोरून तो, नक्की काय चाललं आम्हाला कळेल का. आता बघूया अर्पिताच्या तोंडून आपल्याला काय काय ऐकायला मिळतं. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.